सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, शिस्तप्रिय, हुशार आणि गुणवंत विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या या स्टडी अप या यूट्यूब चॅनेलवरती. मी विशाल सर. आजच्या व्हिडिओमध्ये अवस्थांतर पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर या व्हिडिओमध्ये पदार्थाचं एखाद्या पदार्थातून दुसऱ्या पदार्थात रूपांतर होत असताना त्यांची जी अवस्था बदलत असते, या अवस्था आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट जरूर करायचं आहे. चला तर सुरुवात करू व्हिडिओला. अवस्थांतर म्हणजे एका अवस्थेचं दुसऱ्या रूपांतर हे दुसऱ्या अवस्थेत होणे म्हणजे अवस्थांतर. जो एखादा पदार्थ आहे, या पदार्थाचं उष्णता दिल्याने किंवा उष्णता काढून घेतल्यानंतर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर होण्याची जी काही क्रिया असते त्या क्रियेला अवस्थांतर असं म्हणत असतात. त्यानंतर त्याचे काही बेसिक पॉइंट दिलेले आहेत, जसं एखाद्या पदार्थाचं तापमान किंवा दाब या दोन गोष्टींवरती या पदार्थांचे अवस्थांतर अवलंबून असते. जसं द्रव्याचे तापमान किंवा दाब हे जर कमी केले किंवा जास्त केले तर त्या पदार्थाची जी काही अवस्था असते ही अवस्था काय झालेली असते, बदलत असते. जसं की स्थायूचं रूपांतर द्रव मध्ये होणे. म्हणजे एखाद्या स्थायू पदार्थाचं द्रव पदार्थात रूपांतर होणे हे सुद्धा अवस्थांतर आहे. मग ह्या ज्या गोष्टी येते ह्या गोष्टी कशावरती अवलंबून आहेत तर तापमान आणि दाब. जर उदाहरणार्थ आपण बर्फ घेतला, बर्फाला जर आपण उष्णता दिली, तापमान जर वाढवलं तर त्याचं द्रव्यात रूपांतर होत असते. आणि जसं द्रव्याचं जसं पाण्याचं उष्णता काढून घेतली तर त्याचं बर्फामध्ये रूपांतर होईल म्हणजे स्थायूमध्ये रूपांतर होईल. ही जी क्रिया आहे ही या क्रियांनाच आपण अवस्थांतर असं म्हणत असतो. यानंतर मग या पदार्थांचे ज्या काही अवस्थांतर आहे यांच्या काही 5 प्रकार पडलेले आहेत, ते आपण एक एक करून या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. जसं पहिला प्रकार आहे फ्युजन, वितळणे किंवा विलयन. यांची जी काही व्याख्या असते किंवा हा जो पॉइंट आहे हा समजून घेण्यासाठी स्थायूरूपी पदार्थाचं हे सांगितले. स्थायूरूपी पदार्थाचं जेव्हा तापमान वाढले जाते तेव्हा त्याचे रूपांतर हे द्रव्य अवस्थेत रूपांतर होत असते, त्याला फ्युजन असं म्हणत असते ते. मग याचं सोपं उदाहरण बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे. इथे जो काही स्थायू माध्यमातला असणारा जो काही बर्फ आहे, या बर्फाचं तापमान वाढवल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे, यालाच आपण फ्युजन असं म्हणत आहे. याचं पण उदाहरण आपल्याला लगेच लक्षात येईल. बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे ही एक फ्युजन प्रक्रिया आहे. त्यानंतर दुसरी आहे दृढीभवन किंवा गोठणे किंवा सॉलिडिफिकेशन्स ही आहे. जसं की द्रव्यरूपी पदार्थाचे तापमान कमी केले असता त्याचे रूपांतर स्थायू रूपात होते, यास दृढीभवन असं म्हणत असते. ती एकदम सोपी व्याख्या आहे. द्रव्यरूपी जे काही पदार्थ असेल यांचं तापमान काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे, यांचं रूपांतर स्थायूत होत असते, याला दृढीभवन असं म्हणत असते ते. जसं पाण्याचं बर्फात रूपांतर होणे. वरची जी काही फ्युजन बघितलेली, या फ्युजनची कशी अपोजिट विरुद्ध बाजूची ही प्रक्रिया आहे. त्यानंतर तिसरी आहे बाष्पीभवन, व्हेपिरेशन्स. ज्यावेळी द्रव्य रूपाचे तापमान वाढवले जाते त्यावेळी द्रव्याच्या पृष्ठभागावरील पाणी
वाफेत रूपांतर होत असते त्यास बाष्पीभवन असं म्हणत असते ते. आता बाष्पीभवन ही प्रक्रिया सतत आपल्याला बघायला मिळत असते. त्यांची व्याख्या ज्यावेळी द्रव्य रूपाचे तापमान वाढवले जाते त्यावेळी द्रव्याच्या पृष्ठभागावरील पाणी वाफेत रूपांतरित होत असते. याला बाष्पीभवन प्रक्रिया असं म्हणत असते ते. मग याच्यात काही बेसिक पॉइंट आहे तो लक्षात घ्यायचा आहे. बाष्पीभवन हा उत्क्रांत बिंदू बॉइलिंग पॉइंट खालच्या तापमानाला घडून येतो. त्यानंतर बाष्पीभवनाचा वेग हा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, जी काही बाष्पीभवनाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये बाष्पीभवनाचा हा वेग हा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा बाष्पाच्या वेगावरती अवलंबून असतो. बाष्पीभवनामुळे वातावरण हे थंड होत असते. उदाहरणार्थ कपडे वाळणे, तलावातील पाणी उन्हाळ्यात कमी होणे किंवा आटणे आणि जमीन कोरडी पडणे ह्या ज्या काही क्रिया आहेत ह्या क्रिया कशाच्या ती तर बाष्पीभवनाच्या क्रिया आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे संगणन कंडेन्सेशन. या संगणनमध्ये ज्यावेळी वाफ थंड केली जाते तेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते. या संगणन असे म्हणतात. एखाद्या वेळेस जी काही वाफ असते ही वाफ काय केली जाते, थंड केली जाते आणि त्या वाफेचं रूपांतर पाण्याच्या थेंबात किंवा द्रव्य अवस्थेत झालेलं असतं. याला संगणन असं म्हणत असते ते. मग आपल्या ज्या काही दैनंदिन जीवनातील ज्या काही क्रिया असतील किंवा आपल्या परिसरातील क्रिया असतील ह्या आपल्याला संगणनाचे उदाहरण देत असते ती. जसं की ढग निर्मिती, हिम तयार करणे संगणनामुळे शक्य आहे. त्यानंतर जसं की LPG गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस यामध्ये जो काही वायू असतो हा वायू दाबून भरलेला असतो आणि तो द्रवात निर्मिती होत असते. LPG गॅसमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. LPG गॅसमध्ये हायड्रोकार्बन्स असते ते, परंतु ज्या वेळेस गॅस लिकेज झाल्यावरती जो काही आपल्याला उग्रवास येत असतो हा उग्रवास मेरकॅप्टन्स या रसायनामुळे येत असतोय. त्यानंतर पाचवी शेवटची अवस्था ही संप्लवन आहे, सबलिमेशन्स. मग याच्यात दोन प्रक्रिया आहेत त्या समजून घ्यायच्या आहे. ज्यावेळी स्थायू पदार्थाचे रूपांतर थेट वायू रूपात होत असते त्यात संप्लवन असं म्हणतात. हीच प्रक्रिया काय झालेले जे काही स्थायू पदार्थ असतील यांचं द्रवात रूपांतर न होता थेट कशात झालंय, वायू स्वरूपात झालेलं आहे, त्याला पण संप्लवन असं म्हणतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर वायुरूपी पदार्थाचं थेट स्थायू रूपात रूपांतरित होत असेल तर त्यालाही संप्लवन असं म्हणत असते ते. जर एखाद्या पदार्थाचं स्थायूमधून वायूमध्ये रूपांतर होत असेल किंवा त्याच पदार्थाचं वायूमधून स्थायूमध्ये रूपांतर होत असेल तर या प्रक्रियेला संप्लवन प्रक्रिया असं म्हणत असते ती. याचं उदाहरण आपण दोन बघू. स्थायूपासून वायू, जो काही अमोनियम क्लोराईड असेल आणि आयोडीनचे स्फटिक असतील या पदार्थांचं स्थायूपासून डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होत असते. जसं की कापूर आलं, नेप्थिलीन आलं. आणि दुसरा आहे वायूपासून स्थायूपर्यंत जे फ्रीजमधील वाफेचे बर्फात रूपांतर होणे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया संप्लवन आहे.